कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे जोरदार आंदोलन, डीपीडीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न. ओल्या दुष्काळाची तात्काळ घोषणा करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज 26 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आलं. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना काही शिवसेना कार्यकर्त्यांनी बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलीस बंदोबस्त असतानाही एक कार्यकर्ता आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांसोबत वाचावाची झाली. कार्यकर्ते निवेदन देण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे आंदोलकांचा पारा चढला. ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकारवर टीका करताना शेतकऱ्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता तातडीने ओल्या दुष्काळाची घोषणा करावी आणि हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती अशी कशी देत नाही, कशी देत नाही. जय भवानी, जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालीच पाहिजे. शिवसेना जिंदाबाद. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे. जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करा, जाहीर करा. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत